धरणगावमध्ये सुरतेला जाताना छत्रपती शिवाजी महाराज या ठिकाणी थांबले आहेत। धरणगाव शहर हे पुरातन काळातलं दोन जिल्ह्यांची राजधानी असलेलं शहर आहे। या धरणगाव शहरामध्ये इंग्रजांच्या काळामधनं रेल्वे आलेली आहे। या धरणगाव शहराच्या इतिहासामध्ये बऱ्याच लोकांनी योगदान दिलेलं आहे। पण आज आपल्या आशीर्वादाने साहेब मी मंत्री झालो। 2.5 वर्ष मंत्री मी आदरणीय उद्धव साहेबांबरोबर राहिलो, पण सगळं इल्लू इल्लू झालं। मग नंतर तुमच्या बरोबर मंत्री झालो, पण मी फार उशिरा आलो। मेरा नंबर था 3 पर 3 33, पण तुम्ही मला मंत्री केलं साहेब। आणि विशेष माझं खातं पण बदलवलं नाही। पानी रे पानी तेरा रंग कैसा जिसमें मिला दे लगे उस जैसा। लोक मला बदनाम करता की गुलाबराव पाटील घेतो। अरे जग जाहीर आहे, ते सगळ्यांना माहित आहे। अरे आप्पा तुझा मुलगा काय करतो पहिले ते सांग। अरे मला बोलायला लावायची इच्छा नव्हती, पण ते माझ्या कुटुंबापर्यंत। अरे माझे मुलगा तर सोन्यासारखे आहे, मटण खात नाही, मच्छी खात नाही, माळकरी नाही। माळकरी आहे, टाळकरी आहे। 5000 लोक पंढरपूरला घेऊन गेलो आम्ही आमच्या स्वतःच्या खर्चाने। असे लोक आहेत आम्ही। 500 ई सायकली दिल्या। जे मुलं अपंग आहे अशांना आम्ही 500 मुलांना सायकली दिल्या। त्याच्यात बरेच लोक रोजगाराला लागलेत। 1300 मुली माझ्या ज्या 3 किलोमीटरवर 5 किलोमीटरवर पायी चालत होत्या, अशा 1300 मुलींना या वर्षी आम्ही सायकली वाटप केले आहे। आणि ते चोट्ट म्हणलं जीपीएसचा अर्थ काय आहे? अरे माझ्या नादात लागू नकोस, माझ्या नादात लागू नकोस। मी जन्माला घातलेले बच्चे आहेत तुम्ही। अरे रमेश मानिक, तुझ्यामध्ये एवढी हिम्मत आहे तर ग्रामपंचायत मध्ये आडवा झाला तू। म्हणे आप्पासाहेब फार चांगले माणसं आहे। मग लोक तू विधानसभा क्षेत्र प्रमुख होताना चोट्या राष्ट्रवादीचा कस काय फुटला तिकडून इकडे आला? त्यांना बोलता येतं, मला बोलता येत नाही का? मी पातळीच्या खाली जाऊन बोलत नाहीये। ते उठले सुटले धरणगावचं पाणी, उठलं सुटलं धरणगावचं पाणी। अरे बाबा माझं काम आहे योजना द्यायचं। आता प्रशासक आहे तिथे, प्रशासक आहे तिथे। 20 तारीख जाऊ दे, मग बघतो मी प्रशासकला कसं पाणी पाजत नाही तो। पोलवर लाईट लावत नाही, कोणाचा कॉन्ट्रॅक्ट आहे? माझा आहे। हा जो पोलवर कॉन्ट्रॅक्ट आहे नगरपालिकेने दिलेला, हा का गुलाबराव पाटलाने दिलाय? उद्या म्हणाल की तुम्ही नळाचा कॉक पण सोडायला या। म्हणजे काही यांच्याकडे चिंधी सापडली नाही। अरे रोड बघ, गावात जाऊन रोड बघ धरणगावचे। आणि आज ते मला बदनाम करण्याच्या मागे लागले। सरफरोशों की तमन्ना अब मेरे दिल में है, देखना है जोश बाजू एक कातिल में कितना है। कोणाला वाटतंय गुलाब भाऊ मंत्री आहे? तुम्हाला वाटतं? आयचान वाटतं? तुमचा कोण आहे मी? मग काय पाहिजे? अरे सर्वसाधारण आहे मी, कधी मंत्रीपद दाखवलं नाही। मान्य आहे माझ्याकडनं 4 कामं कमी झाली असतील, पण एक व्यापाऱ्यानं सांगावं, एक नोकरदारानं सांगावं, एक माणसानं सांगावं की गुलाबराव पाटलांनी त्याला त्रास दिला, मी माझं राजकारण सोडून देईल। अरे हमारा जनता दरबार तो खुला होता है सवेरे। या काम करून जा, हम तो पार्टी भी नहीं पूछते। आम्ही तो कोणाला विचारत पण नाही तुझा पक्ष काय आहे। आमच्या दरवाजी जो येतो त्याचं काम आम्ही करतो। आणि आज हे लोक आम्हाला बदनाम करायला निघालेत। मागच्या वेळेस जे माझ्या समोर लढले साहेब ते सगळे स्टेजवर आहे। आज आय लव्ह यू झालंय सगळं। हे उभे होते माझ्या विरुद्ध, यांनी 60,000 मतं खाल्ली। हे अत्तर दे, यांनी अत्तर मारलं। हे पीसी पाटील हे भी उभे होते, यांनी 44,000 मतं घेतले होते। हे डीजी भाऊसाहेब हे भी उभे होते। आता कोणाचं नाव घेऊ? ज्ञानेश्वर महाजन आलेलं नाही वाटतं, ते पण होते, ते पण इकडेच आहे।
आता ज्यांच्याशी मी लढलो वो मेरे साथ है. आणि आता एकच अफवा आहे, सामाजिक वातावरण निर्माण करण्याचा प्रयत्न केलाय. अरे 90% तर मराठा बसले माझ्या व्यासपीठावर. आणि तुम्ही काय दिलं समाजाला जरा समजावून सांगा ना. काय दिलं? काय दिलं? तुम्ही फक्त एक चॉकलेट देताय. तुम्ही जळगाव मध्ये राहता, तुम्ही धरणगावचे बी नाही, जळगाव ग्रामीणचे नाही. तुमचं मतदार यादीत नाव तुम्ही जळगाव मधून इकडे टाकलं. तुम्ही महापौर जळगाव मध्ये झाले, तुम्ही नगरसेवक जळगाव मध्ये झाले आणि हक्क आमच्या धरणगावावर बजवतायत. म्हणून मी आपल्या माणसांना विनंती करणार आहे, घाबरवण्याची. मला सांगता म्हणजे गुलाबराव पाटील दमदाट्या करतो. मी कुठे दमदाट्या करतो बाबा? कोणाला दमदाट्या केल्या? धंदा सोडला मी तो. मंत्री केल्यानंतर थोडी अक्कल तर राहील ना माणूसला. का मेंटल माणूस आहे का? पागल हो गया हूं मैं की मी दमदाट्या करेल? मला तरी असं वाटतं की आज तुमच्या आशीर्वादानं निश्चितपणाने मी या मतदारसंघामध्ये पुन्हा निवडून येणार आहे. शिंदे साहेब, मेरे पास ना मेरे बाप की दौलत है, ना मेरे दादा की दौलत है. मेरे पास सिर्फ बाला साहब के आशीर्वाद की दौलत है. त्या आशीर्वादाच्या भरोशावर, हे सैन्याच्या भरोशावर मी लढतोय. आणि हे सैन्य इतकं जोरात लढतंय, कोणालाही घेऊन येतात 4-5 लोकांना. यांचा प्रवेश, त्यांचा प्रवेश, त्यांचा प्रवेश. अरे माझे प्रवेश पाहिले तर पागल झाले असते तुम्ही. रात्री 12-12 वाजतापर्यंत प्रवेश चालले. आज मी या मतदारसंघातल्या लोकांना हीच विनंती करणार आहे, साहेबांना पण हीच विनंती करणार आहे. साहेब, आमचा सगळ्यात मोठा प्रश्न जो आहे निम्मतापी प्रकल्प, त्याला तुम्ही 4,500 कोटी रुपयाची मान्यता दिली. दुसरा महत्वाचा विषय आमचा नारपार, त्याला तुम्ही 7,500 कोटी रुपयाची मान्यता केली. तिसरा प्रकल्प आहे आमचा भागपूर, त्याला तुम्ही पैसे दिले. आणि आज मी आपले खूप उपकार मानणार आहे. त्यांनी कालच्या भाषणामध्ये सांगितलं, गुलाबराव पाटलांनी एक ठोस काम सांगावं. चला मग खेडी भोकरी भोकर पूलवर जाऊन येऊ. चोट्या हो, 172 कोटीचा पूल आहे, आणखी कोणतं ठोस पाहिजे तुम्हाला? चला आपण काय करू, आवान्या फाट्याला जाऊ आणि भोकरपर्यंत जाऊन येऊ. रस्ता कसा पाहू. आसोदा रेल्वे गेट पाशी जाऊ, शेळगाव बॅरेज पर्यंत जाऊन येऊ. अरे तुमच्या काळामध्ये 50 मिनिटं लागायचे जळगाव ते भोकर जायला. अब तो 20 मिनिट में जाता है गुलाबराव पाटील, 20 मिनिट में. जेवढे रस्ते जळगाव ग्रामीण मतदारसंघात चांगले, काही 100% म्हणणार नाही मी चांगले आहे, पण 80% रस्ते माझ्या मतदारसंघातले सुंदर आहेत. पाण्याच्या बाबतीमध्ये आपण पाहिलं असेल, कुरकुरे नाला आम्ही ऐकून ऐकून थकलो होतो. पूर्ण कुरकुरे नाला हा जळगाव ग्रामीणचा अडवण्याचा आम्ही प्रयत्न केला. गोपाल बापू इकडे बसलेत. अंजनी नदी पूर्णपणे आम्ही बांधाने अडवून टाकली. ज्या वॉटर लेवल होत्या त्या वाढवण्याचा आम्ही प्रयत्न केला. आणि सगळ्यात महत्वाचं साहेब, सगळ्यात जास्त काम जर मेडिकल मध्ये केलं असेल तर आम्ही आमच्या 100% मुख्यमंत्री सहायता निधीमधून करण्याचा प्रयत्न केला. जळगाव ग्रामीण मतदारसंघामध्ये तुम्ही जेवढे जास्त पैसे मला दिले, माझ्या माहितीप्रमाणे तेवढे पैसे कुणीच दिले नाही. तुम्ही काय जादू चालवली ती समजत नाही. लाडक्या बहिणींना पगार दिला आणि काही लोक कोर्टामध्ये गेले की यांचा पगार बंद करा. कारण की उलट झालंय. पहिले बाया माणसांकडे पैसे मागेत, आता माणसं बायांकडे पैसे मागायला लागले. कार्यक्रम उलटा झालाय. धरणगाव शहरामध्ये साहेब तुम्ही जे आदेश केले होते की भगोटेदार जे लोक आहेत त्यांचा निर्णय घेतल्यानंतर आम्ही 171 लोकांची नावावर घरं केलीत. पुढच्या टप्प्यामध्ये पण आमचा करण्याचा तो प्रयत्न आहे. आणि जे लोक आता पाणी 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 म्हणतायत तेच लोक माझ्या बरोबर होते 25 वर्ष. तेव्हा त्यांना पाणी नाही दिसले, तेव्हा सगळं पाणी मिळून चालत होतं. आता नाही दिसलं त्यांना. त्यामुळे मी आज आपल्याला विनंती करणार आहे की जर मी चांगलं काम केलं असेल, साहेब मी मंत्री असल्यानंतर सुद्धा माझा मतदारसंघामधला संपर्क तुटू दिलेला नाही. मी दारावर, लग्नावर, शेंडीवर, मौतीवर असं कुठलं घर नाही मी तिथे जाण्याचा प्रयत्न केला नाही. जर मी गेलो नसेल
तर माझ्या कुटुंबातला कोणी ना कोणी माणूस 100% तिथे जाण्याचा प्रयत्न केलेला आहे. त्यामुळे मायबाप जनता, तुम्हाला सगळं माहित आहे. मी जास्त बोलणं उचित होणार नाही, कारण की आपली शेवटची बॅटिंग 17ला होते. हाँ, अभी तो ये ट्रेलर है, पिक्चर तो 17 में है. त्यामुळे आपल्याला त्यावेळेस बघावं लागेल. अंदाजा लगाना छोड़ दो मेरे बारे में मेरे दोस्त. अंदाजा लगाना छोड़ दे मेरे बारे में मेरे दोस्त. तुम सिर्फ इतना जानते हो जितना हमने तुमको बता रखा है. त्यामुळे जे काय ते बोलता ना, मी जर ते बोललो ना, आई शपथ, साहेबांना माहिती आहे ते काय आमचं, ते आता मी बोलणार नाही. निश्चितपणाने साहेब, तुम्ही या मतदारसंघामध्ये मला भरपूर पैसे दिले साहेब. या शहरामध्ये 8 करोड रुपयाचे नुसते सामाजिक सभागृह देण्याचा आम्ही या ठिकाणी प्रयत्न केला. नशिराबादचे लालचंद भाऊ बसलेले आहेत, त्यांच्या शहरामध्ये सुद्धा आम्ही जवळपास 100 कोटी रुपयाची कामं करण्याचा या ठिकाणी प्रयत्न करतोय. आणि सगळ्यात आनंदाची गोष्ट ही आहे साहेब, आज सगळ्यात जास्त जसं लोकसभेला शिवसेना 2 पावलं पुढे जाऊन काम करत होती, तशी भारतीय जनता पार्टी माझ्याकरता मन लावून काम करते आहे. राष्ट्रवादी चे सगळे नेते झाडून झुडून माझ्याकरता काम करण्याचा प्रयत्न करतायत. आरपीआय सुद्धा मैदानामध्ये उतरलेली आहे. त्यामुळे साहेब, आपला आशीर्वाद निश्चितपणाने. अनाथांचे नाथ एकनाथरावजी, तुम्ही आम्हाला कायम माझ्या डोक्यावर हात ठेवलेला आहे. मी आपल्याला खात्री देतो, जळगाव जिल्ह्याचा पालकमंत्री या नात्यानं आदरणीय गिरीश भाऊ आणि आम्ही, त्याचप्रमाणे जिल्ह्याचे अनिलदादा पाटील, आम्ही 3 मंत्री मिळून सगळ्यात जास्तीत जास्त जागा या जळगाव जिल्ह्यामध्ये आणण्याचा प्रयत्न करू. जास्त बोलणं उचित होणार नाही. माननीय मुख्यमंत्री महोदयांचं विमान उडायचं आहे, अजून मुंबईला त्यांची बैठक आहे. पण आपण एवढ्या मोठ्या संख्येने आलात, फोटोग्राफर मागे असतीलच, काढून घ्या हो, फोटो काढा. इथे खुर्च्यांवर कोणी नाहीये साहेब. हे जर खुर्च्यांवर बसले असते ना, ही पब्लिक तुम्हाला किती दिसली असती. आम्ही मुद्दामून भारतीय बैठक लावली. काल 5-7 हजार खुर्च्या ठेवल्या. अशी बबाल केली. 20,000 होते तिथं. 40 गावचे, अंबळनेरचे, चोआपड्याचे, घाला कपडा चला चोपडा. त्यामुळं निश्चितपणाने ही जी गर्दी आहे, ही फक्त जळगाव ग्रामीण मतदारसंघाची गर्दी आहे. मला 20 तारखेला माझं बटन दाबा, धनुष्यबाणाचं तुम्हाला सांगायची गरज नाही. 6व्या वेळेस निवडणूक लढतोय. त्यामुळे 2 नंबर का बटन है भाई. अरे हा 2 नंबर ते बोलता मला, तो भूली गया भाई. ते काय सांगता, गुलाबवाला म्हणले सट्ट्यावाल्यांच्या माग आहे. कोणाचे सट्टे सांगू का? पोलीसवाल्यांपेक्षा मला जास्त माहित आहे. पत्तेवाला, रेतीवाला. अरे नदी काठी राहणारा माणूस रेतीने वाहणार तर काय वाहणार आहे? तू दे ना त्याला रोजगार दे ना त्याला. हे साधू संत आहे, हे साधू संत आहे. हे कमिशन खाता फेडरेशनचं, तेव्हा चालतंय यांना. मजूर फेडरेशन, एक पण मजूर नाही साले, सगळे स्कॉर्पिओ वाले आहे. मजूर फेडरेशनचे चेअरमन आहे, सगळे स्कॉर्पिओ वाले. साहेब, मी तर तुम्हाला सांगतो, मजूर फेडरेशनचा नियम बदलून टाका. याचं कारण असं आहे, साले 1-1 कोटीची गाडी वापरतात, मजूर म्हणता. मजूर कोणाला म्हणायचं? की जो बीपीएल कार्ड धारक आहे. 1-1 माणसाच्या नावावर 4-4 सोसायट्या. तो दिलीप धनगर नावाचा माणूस आहे, त्याच्या नावावर 4 सोसायट्या आहेत. आणि तो मजूर कुठला मजूर? तू सरकारी नोकरी. सांगायचा अर्थ असा आहे साहेब, हे मजूर फेडरेशन मध्ये लय माल कमवता आणि वरतून सांगता गुलाबराव पाटील भ्रष्टाचारी आहे. अरे गुलाबराव पाटील काय आहे, इनको सबको मालूम है भाई. त्यामुळे जास्त बोलणं उचित होणार नाही, साहेब रागवतील. त्यामुळे साहेबांना मी विनंती करतो की आपण पुढचं भाषण सुरू करावं आणि धनुष्यबाणावर बटन इतकं दाबा. जय महाराष्ट्र. धन्यवाद. या सभेला उपस्थित खासदार स्मिताताई वाघ, आमदार किशोरप्पा पाटील, आपले उमेदवार माजी आमदार चंद्रकांत सोनावणे, निलेश पाटील, संजय पवार, जळकेकर महाराज, अनिल अडकमोल, सरिता माळी, लालचंद पाटील, चंद्रशेखर अत्तरदे, रमेश पाटील, पीसी पाटील, संजय पाटील, डीजी पाटील, सचिन पवार. व्यासपीठावर खूप माणसं आहेत.
सगळ्यांची नावं घेत नाही, उशीर होईल. सर्व मान्यवर आणि गुलाबरावच्या गेल्या वेळेस विरोधात होते, यावेळेस बाजूला आहेत ते सर्व माजी उमेदवार. आता गुलाबरावच्या बरोबर ही सगळी मंडळी आल्यानंतर आता गुलाबरावला फक्त आपलं लीड मोजायचं ना. हा 1 लाखाचा लीड देणार तुम्ही पक्का? खरं म्हणजे गुलाबरावाला निवडणूक प्रचाराची गरज आहे का? कारण 24/7 काम करणारा हा शिवसेनेचा ढाण्या भाग आहे. त्यांच्या विजयाचा गुलाल खरं तर आजच उधळायला पाहिजे, बरोबर ना? मी त्यांना सांगितलंय मगाशी, तुम्ही पालकमंत्री आहात, गिरीश भाऊ तुम्ही आणि अनिलदादा पाटील या तिघांनी मिळून या जिल्ह्यातल्या सगळ्या जागा महायुतीला दिल्या पाहिजे. एक रेकॉर्ड, एक विक्रम होईल. स्मिताताई खासदार झाल्या, बऱ्याच लोकांना बऱ्याच जागा आपल्या फेक नरेटिव्ह मुळे गेल्या, पण इकडे जळगाव मध्ये फेक नरेटिव्ह तुम्ही चालू दिलं नाही, म्हणून तुमचं अभिनंदन. खरं म्हणजे 23 तारखेला पण मगाशी म्हणालो की आपल्याला गुलाल उधळायचा आहे, फटाके फोडायचे आहेत, मोठे फटाके अॅटम फोडायचे आहेत. आणि त्यामुळे गुलाबराव फटाके थोडे शिल्लक ठेवा. गुलाबराव पाटील शिवसेनेचे मुलूक मैदान तोप आहे. खरं म्हणजे त्यांना प्रचार करायची गरज नाही. निवडणुका असल्या की गुलाबरावांना सगळीकडून डिमांड असतो, आमच्याकडे सभा घ्या, आमच्याकडे सभा घ्या, आमच्याकडे सभा घ्या. आणि खास करून त्यांची जी काही जे वक्तृत्व आहे, जी बोलण्याची शैली आहे, ती माणसाला जवळ करते, माणसाला आकर्षित करते आणि न येणाऱ्या जागा निवडून येतात. असा इतिहास गुलाबरावाचा आहे. पण तुम्हाला माहित आहे की गुलाबराव चांगलं बोलायला लागले, व्यासपीठ गाजवायला लागले की त्यांच्यावर बंदी आली. मी नाही आणली, अगोदरच्या महाविकास आघाडीच्या प्रमुखांनी. कुठे गेले? बरोबर ना? म्हणजे नेत्याने किंवा पक्षाच्या प्रमुखाने आपला एखादा कार्यकर्ता चांगला बोलत असेल, आपला नेता चांगला बोलत असेल तर त्याच्या मागे उभं राहिलं पाहिजे. चांगला बोलायला लागला की माझं काय होणार अशी भावना ज्या नेत्याच्या मनात येते त्याचा पक्ष कधी मोठा होत नाही. आणि म्हणून गुलाबराव कुणी अंगावर आलं तर त्याला थेट शिंगावर घेतात. हे शिवसेनेचा, बाळासाहेबांचा सच्चा शिवसैनिक असल्यामुळे गुलाबरावांचा तो स्वभाव आहे. त्यांच्या समोर कुठलाही झेंडू किती गुलाबाचं नाव घेऊन आला तरी टिकावं लागेल का? त्याचं लागेल का? आता कुणाचं तरी नाव घेत होते, अरे त्याच्याकडे नगरसेवक नाही, पंचायत समिती सदस्य नाही, त्याचं कशाला टेन्शन घेत आहे का त्यांच्याकडे कोण? आणि 8 वर्ष मला सांगितलं मगाशी, या मतदारसंघामध्ये चेहराच दाखवला नव्हता. गुलाबराव तर 24/7 कुठं होते? परत पाठवायचंय का त्यांना? हा, गुलाबरावच्या नादाला लागलं तर ते पण होईल.
आपल्या लाडक्या बहिणी, लाडके भाऊ, लाडके शेतकरी महायुतीच्याच पदरात गुलाब टाकणार म्हणजे टाकणार. महाआघाडीच्या पदरात काय टाकणार तर काटे. गुलाब इकडं, काटे तिकडं. गुलाबरावाची आता पंचवार्षिक आहे नाही, 4 वेळा निवडून आलेत ना, आता पंचवार्षिक आहे. आणि आता तर मला वाटतं सगळे विक्रम मोडतील, ते सगळं रेकॉर्ड मोडून टाकतील. जळगाव ग्रामीण मतदारसंघाचं वैशिष्ट्य आहे, हा मतदारसंघ मंत्रिपद मिळवून देतो. बरोबर आहे का? महाराष्ट्राला इथून बरेच मंत्री मिळाले. गुलाबराव पाटील पाणी पुरवठा मंत्री आहेतच, स्वच्छता मंत्री पण आहेत. आणि त्यांनी इथल्या राजकारणाची साफसफाई त्यांनी मोठ्या सफाईनं केलेली आहे. साफसफाई त्यांना माहित आहे, कुठं काय करायचं, कुठं ठेवायचं, कुठं साफ करायचं. आणि विरोधकांना त्यांनी पाणी पाजण्याचं कामही धूमधडाक्यात केलंय. खरं म्हणजे पाणी पाजणं हे पुण्याचं काम आहे. आणि म्हणून त्यांचे सगळे जे काही विरोधात होते ते सगळे आले, कारण गुलाबराव पुण्याचं काम करतात म्हणून. आणि म्हणून एवढंच मी सांगतो, गुलाबरावांनी किती लाडक्या बहिणींची नोंद केली तुम्ही? किती? तुम्ही तुमच्या मतदारसंघात गुलाबरावांनी 1 लाख लाडक्या बहिणींची नोंदणी केली आहे. आता 1 लाख आणि गुणिले किती करू? 2. अरे बाबा 4 एवढे कसे मिळतील? 2 केले तरी 2 लाख झाले ना बाबा. भाऊजीला पकडला तरी बस झाला ना. आता काय माझ्या लाडक्या बहिणी ऐकणार नाहीत. ते लाडक्या भावाला आपल्या मालकाला पण मत द्यायला लावतील म्हणजे लावतीलच. आणि म्हणून एवढं झालं तर समोरच्याचं डिपॉझिट जप्त झाल्याशिवाय राहील का? मग कशाला चिंता करायची? काही टेन्शन घ्यायची गरज नाही. मला वाटतं गुलाबरावांनी केलेलं काम आणि लाडक्या बहिणींचं प्रेम या समोरच्या सगळ्यांचं डिपॉझिट गुल केल्याशिवाय राहणार नाही, हा विश्वास मी या ठिकाणी व्यक्त करतो. जळगाव हा कायम महायुतीचा बालेकिल्ला राहिलेला आहे. इथली शिवसेना गुलाबरावांनी बांधली, वाढवली. आणि ज्या आक्रमकतेने, आता गुलाबराव एवढे आक्रमक आहे तर जवानीत किती आक्रमक असते. शिवसैनिकांचा सच्चा बाळासाहेबांचा चेला आहे हा. गुलाबरावांचा आवाज म्हणजे वाघाची डरकाळी. उद्या विधानसभा असो नाही तो मीडिया, गुलाबरावाचा आवाज बुलंदच असतो. मगाशी म्हटलं मी, आला अंगावर तर घेतला शिंगावर. आणि भल्या भल्यानं हा वाघ घाम फोडणारा आहे. आणि म्हणून 2 वर्षापूर्वी आम्ही उठाव केला, तेव्हा हा वाघ माझ्या सोबत होता. कारण प्रश्न स्वाभिमानाचा होता, शिवसेनेच्या अस्तित्वाचा होता. 33 नंबर असला तरी सुद्धा गुलाबराव तुम्ही माझ्या मनामध्ये आहात. त्यामुळे गुलाबरावची स्टोरी सांगायला गेलं तर प्रॉब्लेम होईल. मी त्यांना पाठवलं दिल्लीला, मला एक काम आहे ते करून या. नंतर कळलं त्यांना काय काम आहे. मला म्हणाले मला या अगोदरच सांगायचं ना सगळं, आणि बाकी उठाठेव करायची गरज लागली नसती. पण तुम्हाला सांगतो, जाऊ द्या, त्या विषयात जात नाही मी. पण महाराष्ट्रामध्ये खोळंबलेल्या विकासाचा विषय होता, काँग्रेसकडे गाण टाकलेल्या धनुष्यबाणाचा विषय होता.
गुलाबरावांसारखे कडवट शिवसैनिक साथीला होते, म्हणूनच आमचा उठाव यशस्वी झाला. खऱ्या अर्थाने आज इथं ईश्वरप्पा आहे, चंद्रकांत सोनवणे आहेत, लताताई होती आणि सगळी माणसं त्यावेळेस खऱ्या अर्थाने कडवट शिवसैनिक साथीला होती. आणि म्हणून चालू असलेलं सरकार गुलाबरावांच्या भाषेत टांगा पलटी घोडे फरार. आणि म्हणून उठाव यशस्वी झाला. काँग्रेसच्या दावणीला बांधलेली शिवसेना आम्ही सोडवली, गाण टाकलेला धनुष्यबाण सोडवला. आणि म्हणून तर आज एवढी कामं आपण केली, एवढे प्रकल्प आपण केले. नाहीतर 2.5 वर्षात किती निधी मिळाला गुलाबराव तुम्हाला महाविकास आघाडीच्या काळात? आणि महायुतीच्या काळात 15 कोटी महाविकास आघाडी आणि महायुतीमध्ये 2000 कोटी. हाच तर फरक आहे, हाच तर फरक आहे. आणि म्हणून आमचा उठाव यशस्वी झाला. बाळासाहेबांचा, दिघे साहेबांचे आशीर्वाद आमच्या पाठीशी होते. बाळासाहेबांचे विचार आम्ही घेऊन गेलो. बाळासाहेबांचे विचार तोडून मोडून टाकून इथं स्वतःच्या खुर्चीसाठी, मुख्यमंत्री पदासाठी शिवसेना काँग्रेसच्या दावणीला बांधण्याचं पाप केलं. आणि म्हणून गुलाबराव 20 वर्ष आमदार आहेत, आजही सर्वसामान्यांसाठी रस्त्यावर उतरतात. हाच त्यांचा आणि शिवसेनेचा डीएनए आहे, हा शिवसेनेचा डीएनए आहे. आणि म्हणून रस्त्यावर उतरून लोकांना मदत करणारा शिवसैनिक. बाळासाहेब म्हणायचे, शिवसैनिक आणि शिवसेनेचा नेता घरात नाही, लोकांच्या दारात शोभून दिसतो. म्हणून शासन आपल्या दारी आम्ही घेऊन गेलो. घरात बसून राज्य चालवता येत नाही, फेसबुक लाईव्ह करून राज्य चालवता येत नाही, कोमट पाणी प्या म्हणून राज्य चालवता येत नाही. त्याला फेस टू फेस लोकांना संवाद साधायला लागतो, त्यांच्या सुखदुःखात धावून जायला लागतं, त्यांचे अश्रू पुसायला लागतात. आणि म्हणून आम्ही सर्व जमिनीवरचे कार्यकर्ते आहोत, बाळासाहेबांचे कार्यकर्ते आहोत. आणि म्हणूनच बाळासाहेबांच्या कृपेने, शिवसेनेमुळे आमच्यासारखा सर्वसामान्य शेतकरी कुटुंबातला कार्यकर्ता मुख्यमंत्री झाला, पान टपरीवाला मंत्री झाला, आमदार झाला, नगरसेवक झाला, खासदार झाला. आता सगळं स्वतःलाच पाहिजे. आज मी एक उदाहरण आपल्याला सांगतो. कोल्हापूरच्या सभेत खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे म्हणाला, आपल्या पक्ष हा कार्यकर्त्यांचा पक्ष आहे, राजा का बेटा राजा नहीं बनेगा, जो काम करेगा वो राजा बनेगा. आणि म्हणून 7 खासदार माझ्याकडे आले, म्हणाले श्रीकांत शिंदेला मंत्री बनवा. पण श्रीकांत शिंदे पण म्हणाला, आपल्या पक्षात सिनियर कोण आहे त्याला बनवा. आणि आपला सिनियर मंत्री प्रतापराव जाधव झाला. हा इतिहास आहे. आणि जर पहिल्याचे दिवस असते तर काय झालं? तोंडात सोन्याचा चमचा आणि हातात चांदीचा खुळखुळा घेतलेल्यांना आपल्यासारख्या कष्टकऱ्यांचं कष्ट दिसणार नाही, मेहनत दिसणार नाही, लोकांमधली तळमळ दिसणार नाही. आणि म्हणून ती ॲलर्जी आहे. आणि म्हणून हा पक्ष आपला कार्यकर्त्यांचा आहे. आणि म्हणून खूप शिव्याशाप देत आहेत, रोज देत आहेत. पण आम्ही आरोपाने नाही, कामाने उत्तर दिलं. म्हणून 2-2.5 वर्षात एवढी कामं करू शकलो. मला आठवतंय, मी आणि देवेंद्रजींनी शपथ घेतली त्यावेळेस पहिल्या कॅबिनेट पासून आम्ही शेतकऱ्यांचे प्रश्न घेतले.
मराठवाड्याचे प्रश्न घेतले, तुमच्या उत्तर महाराष्ट्राचे घेतले, गोर गरिबांचे घेतले आणि बंद पाडलेले प्रकल्प, मग मेट्रो असेल, समृद्धी असेल, जलयुक्त शिवार असेल, दुष्काळग्रस्त भागातलं पाणी योजना असेल, हे सगळ्या कामांना स्टे घातला. तो स्टे आम्ही काढला आणि कामं सुरू झाली, उद्योग आले, रोजगार मिळू लागले. आज कल्याणकारी योजना आम्ही सुरू केल्या. माझ्या लाडकी बहिणी, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना सुरू केली. लगेच त्यांच्या पोटात दुखलं, बोले हे योजना काही चालणार नाही, होणार नाही, ही चुनावी जुमला आहे, ही बोगस योजना आहे. पण जसे माझ्या बहिणींच्या खात्यात 2 हप्ते गेले, 3,000 रुपये गेले, त्यांना विश्वासच नव्हता. म्हणाले लवकर लवकर काढून घ्या, नाही तर सरकार काढून घेईल. अरे पहिले तर सांगत होते येणारच नाही म्हणून. पण हे सरकार, मी तुम्हाला सांगतो, हे देणारं आहे, हे घेणारं नाही. ही देना बँक आहे, लेना बँक नाही. आणि म्हणून आम्ही तेवढंच केलं नाही, आम्ही आमच्या लाडक्या बहिणींच्या खात्यात 5 हप्ते टाकले. 5 हप्ते, कारण आचारसंहितेमध्ये हे महाविकास आघाडीची काळी मांजरं आडवी येतील म्हणून आम्ही ऑक्टोबर मध्येच नोव्हेंबरचा पण हप्ता देऊन टाकला. आता तुम्हाला सांगतो, नियत आमची साफ आहे. आम्ही स्वच्छ मनाने तुमची योजना चालू केली आहे. ते कोणी माईकाला आला तरी बंद करू शकत नाही, हा आमचा शब्द आहे. आणि तुम्हाला सांगतो, 20 तारखेला जसं मतदान होईल, मतदान झाल्यानंतर डिसेंबरचा हप्ता पण माझ्या लाडक्या बहिणींच्या खात्यात पोचेल, हा आमचा शब्द आहे. आणि म्हणून आम्ही लाडक्या भावांची योजना पण केली. त्यामध्ये 12वी डिप्लोमा डिग्री 6,000, 8,000, 10,000 रुपये देण्याचा निर्णय घेतला. त्यांना ट्रेनिंग मिळेल, नोकऱ्या मिळतील, रोजगार मिळेल. हे कधी कोणी विचार केला होता? शेतकऱ्यांना 12,000 रुपये दिले, 1 रुपयात पीक विमा योजना दिली. आता 6.5 HP पंपाने शेती करणारे त्यांचं वीज बिल माफ केलं. आज सरकारने जो वचननामा केला, मगाशी आपण बघितला, या वचननाम्यामध्ये हे तर ट्रेलर आहे, पिक्चर अभी बाकी आहे. गुलाबरावच्या भाषेत लाडक्या बहिणींना आम्ही सांगितलं होतं 1,500 वर ठेवणार नाही. 1,500चे 2,100 रुपये आपण करतोय. शेतकऱ्यांची कर्जमाफी आपण करतोय. शेतकऱ्यांना शेतकरी सन्मान योजनेतून जे 12,000 रुपये देत होतो ते आता 15,000 रुपये देणार. प्रत्येकाला अन्न, वस्त्र, निवारा, कोणी आपल्या राज्यात भुका राहता कामा नये. रोटी, कपडा, मकान देण्याचा निर्णय आपल्या सरकारने घेतलाय. वृद्धांना, ज्येष्ठांना पेन्शन 2,100 रुपये करण्याचा निर्णय आपण घेतलाय. जीवनावश्यक वस्तूंचे भाव स्थिर ठेवण्याचा निर्णय जसं बाळासाहेबांनी 1995 मध्ये घेतला होता तो आपण घेतला. 25 लाख रोजगार निर्मिती करण्याचा निर्णय घेतला. युवकांच्या हाताला काम देण्यासाठी आणि 10 लाख बेरोजगारांना 10,000 रुपये प्रशिक्षण भत्ता देण्याचा निर्णय आपण घेतला आहे. 45,000 गावांमध्ये पाणंद रस्ते देण्याचा निर्णय आपण घेतला आहे. त्याचबरोबर अंगणवाडी आशा सेविकांना महिन्याला 15,000 रुपये देण्याचा आपण निर्णय घेतला आहे. आणि मगाशी सांगितलं तुम्हाला, पंपाने शेती करण्याचं वीज बिल माफ केलं आपण. पण आपण जे सगळे ग्राहक, वीज ग्राहक आहेत, जे आपण इतर लाईट वापरतो, घरात घरगुती वापरतो, त्याच्यात देखील 30% सवलत देण्याचा निर्णय आपण घेतला.
आणि सरकार स्थापनेनंतर 100 दिवसात विजन महाराष्ट्र 2029 जाहीर करण्याचाही निर्णय आपण घेतला. हे निर्णय घेतलेत आपण. हे सर्व निर्णय सर्वसामान्यांसाठी आहेत, सर्वसामान्यांच्या हितासाठी आहेत. आणि म्हणून अनेक निर्णय आपण घेतलेत. अमित भाई आले होते, त्यांनी देखील जे वचननामा जाहीर केला त्याच्यामध्ये देखील अनेक निर्णय आहेत. आणि म्हणून हे सरकार जे आहे, हे सरकार विकासाला चालना देणार आहे. हे सरकार कल्याणकारी योजना आणणार आहे. आणि म्हणून हे विकास विरोधी सरकार, महाविकास आघाडीचं अँटी डेव्हलपमेंट विजन असलेलं सरकार 2.5 वर्षात गेलं नसतं तर 10-15 वर्ष आपलं राज्य मागे गेलं असतं. उद्योग, शेती आणि इन्फ्रास्ट्रक्चर मध्ये महाराष्ट्राची घसरण सुरू होती. आणि 2 वर्षापूर्वी उठाव केला नसता तर महाराष्ट्र कितीतरी वर्ष मागे गेला असता. आणि म्हणून पुन्हा 2.5 वर्षात महाराष्ट्र आपण नंबर 1 ला आणला. सगळ्या बाजूत उद्योगामध्ये, इन्फ्रास्ट्रक्चरमध्ये, जीडीपी मध्ये, परदेशी गुंतवणुकीमध्ये, सगळ्या सेक्टरमध्ये आज महाराष्ट्र नंबर 1 ला आहे. हा फरक आहे. आणि म्हणून विकास आणि कल्याणकारी योजना या ठिकाणी आपल्याला चालवायच्या. बघा, मी सांगतो, लोकसभेमध्ये फेक नरेटिव्ह पसरवून दिशाभूल केली, फसवलं लोकांना. पण एकदाच माणूस फसतो, पुन्हा पुन्हा नाही. आणि म्हणून संविधान बदलणार, हे करणार, ते करणार. पण यावेळेस लोकांनी ठरवलेलं आहे, महायुतीचं सरकार आणणार म्हणून ठरवलंय ना तुम्ही. महायुतीचं सरकार आणणार म्हणून यामध्ये 2 वर्षात आपण एवढी कामं केली की गेल्या अनेक वर्षाचा इतिहास तपासला तर एवढे निर्णय कधीच झाले नाहीत. गुलाबराव माझ्या मंत्रिमंडळामध्ये आहे, त्यांना माहित आहे की जे निर्णय आपण घेतले, एकावर एक निर्णय गेले. गॅस सिलेंडरचे 3 मोफत आपले, ते तर विसरूनच गेलो आपण. महिलांच्या वर्षाला 3 गॅस सिलेंडर आपण देतोय मोफत. मुलींचं शिक्षण मोफत करतोय. मला आठवतंय, एक दिवस रात्री 12:30 वाजता टीव्हीवर एक बातमी चालली. एका मुलीने आत्महत्या केली. ती इंजिनिअरिंगला शिकत होती. 50% सरकार पैसे भरत होतं, 50% पालक. पण 50% देखील पालकांच्या भरण्याची ऐपत नव्हती. आपला भार आपल्या पालकावर नको म्हणून त्या मुलीने आत्महत्या केली. दुर्दैवी घटना घडली. मी रात्री 2 वाजता संबंधित मंत्री चंद्रकांत पाटील यांना फोन केला. म्हणालो, आपल्या राज्यात शिक्षणासाठी मुली आत्महत्या करत असतील तर राज्यकर्त्यांचा उपयोग काय, सत्तेचा उपयोग काय. आणि त्याच दिवशी आम्ही निर्णय घेतला, डॉक्टर, इंजिनियर, वकील, MBA, फायनान्स जे शिक्षण घ्यायचं ते पूर्णपणे मोफत देण्याचा निर्णय आम्ही घेतला. 100% फी भरण्याचा निर्णय आम्ही घेतला. हे सरकार आहे, हे सरकारचं काम आहे, हे सर्वसामान्यांचं सरकार आहे. मी स्वतःला सीएम म्हणजे चीफ मिनिस्टर नाही समजत. मी सीएम म्हणजे कॉमन मॅन समजतो. आणि म्हणून माझी नाळ कॉमन मॅन बरोबर जुळली आहे. सर्वसामान्यांचं सरकार सर्वसामान्यांसाठी, त्यांच्या उत्कर्षासाठी, त्यांच्या प्रगतीसाठी, त्यांच्या जीवनामध्ये सुखाचे, समाधानाचे, आनंदाचे दिवस आणण्यासाठी. काँग्रेसवाले म्हणतात, उबाटा म्हणतात, हे रेवड्या वाटण्याचं काम करतायत. निवडणुका पाहून त्यांना ह्या रेवड्या वाटतायत. या माझ्या लाडक्या बहिणींना पैसे देतो ते रेवड्या वाटतात. माझ्या युवकांना स्टायपंड देतो रेवड्या वाटतात. शेतकऱ्यांना योजना देतो रेवड्या वाटतात. रेवड्या खाण्याची सवय त्यांना आहे, पण वाटण्याची सवय कधी आहे त्यांना? स्वतःचा स्वार्थ साधून घेणारे लोक
कधी जनतेच्या जनकल्याणाचे विचार करणार नाहीत. परंतु हे सरकार तुमचं आहे, सर्वसामान्यांचं आहे. आणि म्हणून तुम्ही एकदा विचार करून घ्या. तुम्ही आज ज्या योजना, गुलाबरावचं पण इथं वचननामा काढलाय तुमचा विधानसभेचा, तुम्ही तर आता 2000 कोटीचं काम केलेलंच आहे. आणखी किती लागणार आहेत तुम्हाला ते सांगून टाका ना. म्हणजे तेही आपल्याला करावं लागतंय. गुलाबरावाचा शब्द खाली पडणार नाही. कारण गुलाबराव जनतेतला, सर्वसामान्यांमधला एक हाडाचा कार्यकर्ता आहे. मंत्री असला तरी सुद्धा त्याच्यामध्ये काही बदल नाही. जसा एकनाथ शिंदे मध्ये काही बदल नाही, तसा गुलाबराव मध्ये पण काही बदल नाही. आणि म्हणून ही सगळी माणसं जी आहे जीवाभावाची, ही काम करतायत आणि या राज्याला पुढे नेत आहेत. आणि म्हणून मी एवढंच सांगतो की गुलाबराव तो है शिवसेना की शान, लगते हैं दबंग के सलमान खान. काय रे बाबा. आणि काय गुलाबरावच्या बद्दल बोलायचं. गुलाबरावाचा होता पानाचा ठेला आणि गुलाबराव पक्का साहेबाचा चेला, म्हणजे बाळासाहेबाचा. असा गुलाबराव आहे. आणि म्हणून बाळासाहेबांचे वारस निघाले खोटे, म्हणून माझ्या बरोबर आले गुलाबराव आणि तिकडे राहिले काटे. आता गुलाबरावाच्या वर कविता तो बनवतो, मला पण थोडस बन. आणि गुलाबरावला काय टेन्शन नाही. गुलाबराव कोणाचं टेन्शन घेण्याची पण गरज नाही. आज एवढं भरगतचं व्यासपीठ आहे. तुमच्या बरोबर भारतीय जनता पक्षाचा सर्व कार्यकर्ते पदाधिकारी काम करतायत, राष्ट्रवादीचे कार्यकर्ते काम करतायत, आरपीआयचे कार्यकर्ते काम करतायत, सर्व मित्र पक्षाचे कार्यकर्ते काम करतायत. गुलाबराव नशीबवान आहेत. सगळी महायुती त्यांचं काम करते आहे. त्यामुळे 1 लाखाचं लीड त्यांना मिळेल ना पक्का. आणि म्हणून मी गुलाबरावांना मनापासून धन्यवाद देतो. तुम्ही काय कमवलंय? पैसे नाही, तुम्ही जनता कमवली आहे, जनतेचं प्रेम कमवलेलं आहे. आणि म्हणून हे एवढे लोक पार नजर पोचत नाही तिकडे पर्यंत लोक उभे आहेत. त्यामुळे जे काय तुमच्या समोर उभे आहेत त्यांचा काय इतिहास काढण्याची गरज नाही, भूगोल तपासण्याची गरज नाही. कारण तुमचा इतिहास एवढा स्ट्रॉंग आहे. जनतेमधला माणूस आहे, सर्वसामान्यांचा नेता म्हणून तुमचं नाव आहे. आणि म्हणून मी जास्त अधिक बोलत नाही. तुम्हाला एवढंच सांगतो, 20 तारखेला मात्र सगळ्यांनी, माझ्या लाडक्या बहिणींनी आणि लाडक्या भावांनी, लाडक्या शेतकऱ्यांनी एक लाडका आमदार निवडून द्यायचा आहे. आमदार असावा तर गुलाबराव पाटील सारखा एक आदर्श आमदार म्हणून. असे अनेक लोक हिरे आहेत आणि ते सर्वसामान्यांसाठी जगतात. आज आम्ही योजना केल्या. गुलाबराव पाटील सर्व समाजाचे नेते आहेत, सर्व जातीपातीचे आहेत, सर्व धर्मीयांचे आहेत. सगळ्या धर्माला जातीला सोबत घेऊन जाणारा गुलाबराव पाटील आहे. आणि म्हणून त्याच्याकडे जात पात धर्म नाही, फक्त माणुसकी हा धर्म आहे. आणि म्हणून आपण सरकारने केलेल्या योजना पण आज मी सांगतो, इथं हिंदू माझ्या बहिणी आहेत, मुस्लिम पण आहेत, त्यांनाही मिळाले ना पैसे, त्यांनाही योजनेचा लाभ मिळाला ना. आम्ही दुजाभाव केला? आम्ही कुठलाही दुजाभाव केला नाही. सगळ्यांना योजनेचा लाभ या ठिकाणी राज्य सरकारच्या माध्यमातून देण्याचं काम आपण करतोय. मग त्यात हिंदू आहे, मुसलमान आहे, ख्रिश्चन आहे, ईसाई आहे, सगळे आहेत. आणि म्हणून हे सरकार जे आहे हे सर्वसामान्यांचं आहे, गोर गरिबांचं सरकार आहे, सर्वसामान्यांना न्याय देणारं सरकार आहे. आणि म्हणून येत्या आणि लोकांनी ठरवलंय, महायुती सरकार गेल्या 2-2.25 वर्षात केलेल्या कामाची पोचपावती या निवडणुकीमध्ये जनता दिल्याशिवाय राहणार नाही.
ही काळ्या दगडावरची भगवी रेग आहे. आणि म्हणून महाविकास आघाडी त्यांनी ठरवले, त्यांनी पराभव मान्य केलाय. त्यांचे एकामेकात एक तंगडं घालून आडवे पडतील. आपल्याला काही जास्त मेहनत करायला लागणार नाही. पण गाफील राहू नका. डोळ्यात तेल घालून 20 तारखेपर्यंत मतदान होऊन तुमच्या पेट्या सील होईपर्यंत डोळ्यात तेल घालून काम करा. आणि उद्याचं भविष्य जे आहे, आपल्या मुलाबाळांचं भविष्य सुरक्षित करा. या राज्याचा विकास, या राज्याला नंबर एक नंबर आहे. आज देशामध्ये आज महाराष्ट्र एक ग्रोथ सेंटर आहे. आणि म्हणून डबल इंजिन सरकार, केंद्र सरकार आणि राज्य सरकार मिळून आज अनेक योजना आपण करतोय. आणि म्हणून या राज्याला पुढे न्यायचं असेल, या राज्याचा विकास करायचा असेल, या राज्याला सर्वसामान्य माणसाच्या आयुष्यात चांगले दिवस आणायचे असतील तर महायुतीशिवाय पर्याय आहे का? आणि म्हणून 20 तारखेला धनुष्यबाणासमोरचं बटन दाबून प्रचंड मताधिक्याने गुलाबरावांना विजयी करा, एवढीच विनंती करतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. सर्वांच्या या ठिकाणी महायुती आलेल्या सर्व कार्यकर्ते पदाधिकाऱ्यांचा जाहीरात.